नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज सर्व महिला भगिनींसाठी, माता भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबर. 22 जूनची सर्वात मोठी अपडेट बघा. सर्वात मोठी खुशखबर आहे 22 जूनची सर्वात मोठी खुशखबर. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. 12वा हप्ता वाटप बघा. 12वा हप्ताचे पैशांच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. 12वा हप्ता जो आहे तो तुम्हाला वाटप होणार आहे. आत्ताच आपण जर पाहिलं तर 11 हप्ते तुम्हाला जमा झालेत. 11 हप्ते जमा झाल्यानंतर आता 12वा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. सोबतच बघा, 1 लाख रुपये वाटप, 1 लाख रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहेत आणि 3,000 रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहेत. आता 1 लाख रुपये कोणत्या महिलांना, 3,000 रुपये कोणत्या महिलांना, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही 1 लाख रुपये, ते 1 लाख रुपये काही ठराविक महिलांनाच वाटप होणार आहे. आता यामध्ये तुमचं नाव आहे का, तुम्ही पण या ठिकाणी यादीत आहेत का, तुम्हाला पण 1 लाख रुपये भेटणार किंवा नाही ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 12वा हप्ता वाटप, 12व्या हप्ता म्हणजे जूनचा हप्ता वाटपाच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती असेल. सोबतच 1 लाख रुपये वाटप होणार आहेत. महिला भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, तुमच्यासाठी 1 लाख रुपये. आता हे 1 लाख रुपये तुम्हाला कसे मिळतील बघा, ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळं काही समजून सांगतो. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आहे. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता बघा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. बघा, जून महिन्याच्या हप्त्याची लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्या सर्व महिला वाट पाहत आहेत, जून हप्त्याची वाट पाहत आहेत. बघा, भरपूर महिला, तुम्ही पण महिला भगिनींनो वाट पाहतात का? जून हप्त्याचे पैसे तुम्हाला पाहिजेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. बघा, जून हप्त्याची महिला भगिनी वाट पाहत आहेत. आता लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 1 वर्ष पूर्ण होईल. 11वा हप्ता कधी येणार? बघा, 12वा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहे. सर्वच महिलांचा हा प्रश्न आहे की 12वा हप्ता जो आहे तो कधी येणार. आता जर आपण पाहिलं तर मेचे जे पैसे ते जमा झाले आहेत. मेचे पैसे जमा झाल्यानंतर महिला भगिनींनी ते खर्च पण केलेले आहेत. आता पुढचा म्हणजेच 12वा हप्ता, हा 12वा हप्त्याचे जे पैसे ते कधी जमा होणार असा प्रश्न महिला भगिनी विचारत आहेत. 12व्या हप्त्याच्या पैशांच्या संदर्भात महिला भगिनींकडून विचारणा सुरू आहे. 12वा हप्ता कधी जमा होणार अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो महिला भगिनी विचारत आहे. तर बघा, आता हा जो काही 12वा हप्ता आहे हा तुम्हाला कधी जमा होणार त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तारीखच तुम्हाला समजेल. त्यासोबतच अजून एक खुशखबर आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला समजणार आहे. माता भगिनींनो, संपूर्ण माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे. तर लगेच आपण पुढची अपडेट पाहूया. बघा, परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. बघा, 12वा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे, पण कधी त्याबाबतची कुठलीही घोषणा अजून झालेली नाही आहे. त्यामुळे महिला चिंतेत आहेत. दरम्यान पुढच्या 8 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी काय तर बघा, जूनचा जो हप्ता आहे, ज्या जूनच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे, तर तो जूनचा हप्ता तुमच्या खात्यात पुढच्या 8 दिवसात महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. म्हणजे शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढच्या 8 दिवसात. बघा, पुढच्या 8 दिवसात म्हणजेच काय तर महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. आज जर आपण पाहिलं तर 22 जून आहे. 22 जून असल्यामुळे म्हणजेच इथून पुढे 8 दिवस म्हणजेच काय तर 30 जून म्हणजेच महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होऊन जातील अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच काय तर या महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुम्हाला काय वाटतंय, जो काय हा हप्ता आहे तो रेग्युलराईज झाला पाहिजे का? प्रत्येक हप्ता त्याच महिन्यात आला पाहिजे का? तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे, त्याच महिन्यात त्याच हप्त्याचे पैसे आले पाहिजेत. कारण बघा, सरकारला तुम्हाला सांगायचं आहे की
माननीय सरकारने मायबाप सरकारने त्या ठिकाणी जो काय हप्ता आहे तो त्याच महिन्यात दिला पाहिजे. बघा लाडकी बहीण योजना जून मंथ इन्स्टॉलमेंट, लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भात जून महिन्याचा जो हप्ता आहे त्याचीच अपडेट आपण पाहत आहोत. येत्या 8 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जूनचा जो हप्ता आहे तो जमा होऊ शकतो, अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पुढे जाऊया. बघा पुढची महत्त्वाची माहिती अतिशय जबरदस्त आहे. जून महिना संपायला अवघे 8 दिवस उरलेले आहेत. बघा जून महिना संपायला अवघे 8च दिवस उरलेले आहेत. या दिवसांमध्ये कधीही महिलांच्या खात्यात पैसे जे ते जमा होऊ शकतात. या 8 दिवसांमध्ये कधी पण महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे ते जमा होऊ शकतात. पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील असं सांगण्यात येत आहे. बघा सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी की पुढच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये जे ते तुम्हाला जमा होऊ शकतात असं सांगण्यात येत आहे. दरम्यान याचसोबत लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. बघा याच्यासोबत लाडक्या बहिणींसाठी सरकारने अजून एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. मोठा निर्णय काय बघा, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर तुम्हा सर्व महिला भगिनींसाठी, लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. मोठा निर्णय काय तर बघा अतिशय जबरदस्त माहिती आहे. 1 लाख रुपयांच्या संदर्भात 1 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, मोठी खुशखबर आहे. 1 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता हे 1 लाख रुपये तुम्हाला कसे मिळतील, कशा पद्धतीने मिळतील, कुठे अर्ज करायचा आहे, सगळं काही तुम्हाला सांगतो. सगळं काही माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. 1 लाख रुपयांचं वाटप होणार आहे. आता हे 1 लाख रुपये तुम्हाला हवेत का? कोणकोणत्या महिलांना 1 लाख रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 1 लाख पाहिजेत. बघा 1 लाख पाहिजेत असं कोणकोणत्या महिलांना 1 लाख रुपये पाहिजेत पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्वांनी लिहून पाठवा, सर्व लाडक्या बहिणींनी लिहून पाठवायचे. तर बघा पुढे लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज, लाडकी बहीण योजना वुमेन्स गेट लोन. तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरू करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिला, जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांसाठी अजून एक योजना जी ती सुरू करण्यात येणार आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितले होते की सरकार लवकरच नवीन योजना सुरू करणार आहे. बघा सरकार एक नवीन प्रस्ताव जो सरकारच्या विचाराधीन असल्याचं महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं होतं. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचा प्रस्ताव जो आहे तो सरकारच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. तर तो प्रस्ताव आता ह्या ठिकाणी जवळपास मंजुरीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. बघा योजना सुरू करणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 40,000 रुपयांपर्यंतचं बँक लोन देईल. यामधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. याबाबत विविध बँकांशी बोलणं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लाभार्थ्यांना 40,000 रुपयांपर्यंतचं लोन बँक देईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडनं. पण आत्ताच जर आपण पाहिलं तर बघा तुम्हाला ही जी काही रक्कम आहे ती तब्बल वाढवून मिळालेली आहे. वाढवून म्हणजेच किती, तर तब्बल डबलने आपल्याला रक्कम जी ती वाढवून ह्या ठिकाणी मिळणार आहे. कर्जाच्या स्वरूपामध्ये किती रुपये रक्कम असणार आहे ते पण आपण पाहणार आहोत. बघा अतिशय महत्त्वाची माहिती, फक्त 40,000 50,000 रुपये नाही, तर तुम्हाला तुमचा स्वतःचा लघुउद्योग सुरू करायचा असेल, बघा लघुउद्योग सुरू करायचा असेल किंवा तुमचा स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा असेल त्याच्यासाठी, किंवा तुमचा जो काही व्यवसाय सुरू असेल, जे काही तुम्ही करत असाल केक वगैरेचं, तर त्यामध्ये जर तुम्हाला वाढ करायची असेल, अजून तो व्यवसाय वाढवायचा असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला लोन देणार आहे बँक. तर किती रुपयांचं लोन असेल ते पण आपण पाहूया. कसा अर्ज करायचा आहे बघा. महिलांना कसं मिळणार लोन, तर ते लक्षात घ्या, सर्वांनी लक्षात घ्या कसं मिळणार. बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करायचा आहे. तुम्हाला ज्या बँकेत त्या ठिकाणी लोन मिळत असेल त्या बँकेत जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेस संबंधित माहिती द्यावी लागेल. तुमच्या जे काही व्यवसाय असेल त्याच्या संबंधित तुम्हाला माहिती द्यावी लागेल. महिलांना जे 1500 रुपये मिळतात त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहेत. बघा जे तुम्हाला 1500 रुपये मिळतात त्यातूनच तुमचे लोनचा हप्ता जो आहे तो भरला जाणार आहे, जेणेकरून महिलांवर पैशांचा अतिरिक्त भार पडणार नाही. म्हणजे जेणेकरून तुमच्यावर अतिरिक्त भार जो आहे तो पडणार नाही आहे. दुसरं म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असायलाच पाहिजेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तरच तुम्हाला हे मिळणार आहे. आता पात्रता काय बघा, महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. लाडकी बहीण योजनेसाठी महिलाचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे. नंतर बघा महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. महिलांकडे कोणत्याही प्रकारचे 4 चाकी वाहन नसावे. ट्रॅक्टर वगळता कोणतेही 4 चाकी वाहन नसावे. महिलांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी करत नसावे. लाभार्थी महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अशा पद्धतीच्या काही अटी आहेत. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.